शेती म्हटलं की डाऊन मार्केट अशी खरं तर खूप गेल्या काही वर्षांपासून चर्चा होते. तरुण शेतीकडे ओढले जात नाही, आकर्षित होत नाही, कारण शेती परवडत नाही असं बऱ्याचदा बोंब ठोकली जाते. आता इथं बोंब हा शब्द मी याच्यासाठी वापरलाय की बाबा लोक निगेटिव्ह थिंकिंगनं शेतीकडे पाहिलं जातं. शेतीकडे कधी पण पॉझिटिव्ह अँगलनं पाहिलं गेलं पाहिजे. आपण आहोत खेड तालुक्यातल्या, पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील केवळे गावात संतोष बळवंत कड यांच्या शेतात. आता यांच्या शेतात येण्यामागचं आपलं कारण काय असेल? कांदा पिकाने यांना लखपती बनवलंय आणि यांनी विक्रमी उत्पादन घेतले. 25 लाख रुपये ह्या कांद्याने त्यांना मिळून दिलेत. कदाचित तुम्हाला विश्वास बसेल न बसेल, माझ्यासोबत खरं तर हे केवळे गावचे संतोष कड आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण त्यांच्या या प्रगतीशील शेतीची चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. खरं तर तुम्ही 25 लाखांचं उत्पन्न घेतले आणि अजूनही तुमच्या या शेतात आपण आहोत. इथे 200-300 पिशव्या भरतील असं चित्र आहे. म्हणजे तुम्ही 25 लाखाचा टप्पा ओलांडणार आहेत. लोकांना हे खरं वाटतंय का? आता बरेच लोक मार्केटला येतात, काही लोक आपलं बीट बघतात, कांदे पाहून जातात. ठराविक ज्या लोकांना आपल्याबद्दल माहिती नाही त्या लोकांना हे खरं वाटणं शक्य नाही. कारण चालू वर्षी रोगाचं प्रमाण जास्त होतं. कांदे एकरी 200च्या आसपास तर 150-100 या प्रमाणातच शेतकऱ्यांना निघते. परंतु आपण थोडस शेतीवर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केलं आणि कांद्याचं पीक हे जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघल याच्याकडे भर दिला. मी, माझ्या घरचे मिसेस आणि मुलगा आहे, आई वडील आहे. आम्हाला डोक्यात बाजार किती भेटत हे काही गणित नसते आणि हे तुमच्या किंवा माझ्या हातात नसतं. जास्तीत जास्त माल कसा पिकल, क्वांटिटी कशी वाढल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या शेतीमध्ये एकरी मला काय 2 एकर 3 एकर तिकडले काढले, त्याच्यात 260, 1 एकर मध्ये 270. आज हे 1 एकरचं वावर आहे कम्प्लीट 7-12. तर याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार कोणी काही म्हणाल पण 350 100% बॅग भरती. 350 पिशव्या हा, या 1 एकरात. म्हणजे आणि उद्या मी हे मार्केटला भरल्याच्या नंतर संपूर्ण पिशव्या या माने गोरेंकडे टाकणार आहे आणि याच सिद्ध करून देणार आहे का 1 एकरात एवढा माल निघू शकतो. ही शेती कुणीही करत असताना नुसते लावले म्हणून लावायचे, छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. व कांद्याचा सारा किती रुंद असावा, पाट किती असावे, पाणी किती प्रमाणात साचलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेती केली पाहिजे. कांद्याला जास्त प्रमाणात पाणी साचलं तर साईज लहान निघते. पाणी बी बसलं पाहिजे, पाणी नाही बसलं तरी साईज लहान निघते. म्हणजे ते पाणी निघून गेलं पाहिजे, वाफ्यात साचून राहिलं नाही पाहिजे. साचून राहिलेल्या जागी कांद्याची साईज होत नाही आणि लवकर रोगाला बळी पडतो. त्याच्यामुळे त्या मापातच वावराची बांधणी केली पाहिजे आणि शेतीला सुरुवातीपासून बारकाईने केलं पाहिजे. मग त्याचे मशागत करत असताना ट्रॅक्टर किती वावरात आर्द्रता असताना, किती ओलसरपणा असताना घातला पाहिजे, हा सगळा विचार करूनच केलं पाहिजे. जास्त ओलसरपणा असताना ट्रॅक्टर घातला तर ते वावर असं खालून एकदम निभार येतं, पाणी वरच्यावर जातं. मग आपण काय म्हणतो, वावर पाणी घेत नाही, पाणी निघून गेलेलं असते. पण ते जर तुम्ही वापशात केलं किंवा शेतीत पाण्याचं प्रमाण कमी असताना मशागत केली तर ते पोकळ राहतं, ते पाणी खाली जिरतं. 100% पाणी जिरलं पाहिजे. त्याच्यामुळे मशागत चांगली केली पाहिजे. तुमचे साधारण 7 एकर त्या उन्हाधिक क्षेत्र तुम्ही खास कांद्यासाठीच खरं तर. हो, खास कांद्यासाठी. तुम्हाला लोक इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत तुम्हाला मिळणार उत्पादन ही अधिक आहे आणि चांगलं उत्पादनामुळे बाजारभाव पण चांगला भेटतो, 1 नंबरचा बाजार मिळतो. ह्याचं काय गमक काय? मी शेती करत असताना कांद्याची रोप आपल्या घरीच बनवतो आणि जमीन माझी थोडी हलक्या दर्जाची आहे, त्याच्यामुळं पाऊस आपल्याकडे असतो रोप टाकताना. पण मग आपल्या शेतात ते रोप तयार 100% होत, कारण त्याच्यात जरा माती नाही किंवा उपळत नाही आणि जरा त्या डोंगर भाग आहे, त्याच्यामुळे इथं धुक्याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे रोप येतं. आणि आपलं मे महिन्यामध्ये सोयाबीन पेरायच्या आधी कंपल्सरी वावरांना शेणखत टाकलं जातं आणि शेणखतात अशी एक ताकद आहे का तुमच्या रोगाला
बळी पडत नाही पीक. कुठले असो, म्हणजे कांदा असो, बटाटा असो, ते लवकर बळी पडत नाही. त्याच्यामुळे कंपल्सरी पिकातूनच सक्षम सक्षम करायचं. हा, हा. पहिलं सुरुवातीला जर तुम्ही शेणखत वापरलेलं असेल हा, तर ते पीक ऑटोमॅटिक सक्षम होतं हा, आणि त्याच्यात रोगाला म्हणजे जरी आता सगळीकडे मावा आला हा. आणि जर रोपच मजबूत आहे तर त्याला ते बळी पडत नाही. बरं. आणि कांद्याला पीळ येणे, तुम्ही जर पाणी वारंवार दिलं हा. तर कांद्याला तुमच्या पीळ येतो. सगळ्यात मोठा आजार त्या सीझनला पीळ येणे असतो. तुम्ही आता सांगितलं की पिकाला आतूनच सक्षम करायचं. मग बाहेरून सक्षम व्हायचं कसं? मग बाहेरच्या वातावरणाचा कसा ताळमेळ जसं साधता? वातावरण आपल्याकडे त्या टायमाला पावसाचं असतं किंवा हा. ढगाळ असतं, हम्म. हे साधत असताना तुमच्या आमच्यासारखे युट्यूबला सर्च करून हा. ती माहिती घेतो. ज्या टायमाला आपल्याकडे वातावरण ढगाळ येणार आहे त्या ढगाळ वातावरणाच्या आधीच स्प्रे करून ठेवायचा. हा. आणि पाणी त्या पिरियड मध्ये द्यायचं नाही. म्हणजे आता आर्द्रता वाढणार आहे, ढगाळ वातावरण येणार आहे, ऊन पडणार नाही, हा, हा. आपण पाणी देण्याचं 2 दिवस 3 दिवस हा. नियोजन लांबवायचं. लांबायचं. म्हणजे असं नाही म्हणायचं "बुवा, आजच पाणी दिलं पाहिजे, आपली पाळी आजच आहे." इकडं आमच्याकडे लिफ्ट स्टीम स्वतःच्या लिफ्ट नाही. सिस्टीम आहे. हा. हा, नाहीये. स्वतःच्या नाही. पण माझं सर्व बागायत विहिरीवर आहे, हा, आपलं स्वतःच आहे. हा. माझी विहीर आणि 2 बोर आहेत. हा. ते बोर कंटिन्यू विहिरीत चालू असतात हा. आणि ते बोरवरून विहिरीवरून शेतीला आहे. त्याच्यामुळं आपल्या मनावर आहे की आज पाणी नाही द्यायचं. म्हणजे उत्पादन वाढीचा हा एक सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. मुद्दा राहिला. कारण जर आभाळ आलं आणि त्याच्यात जर पाणी दिलं, वातावरण चेंज झालं हा. तर त्या पाण्यामुळं पिकाला पीळ येतो. मग कारण त्याच्यातली आर्द्रता ऑटोमॅटिक वाढते. हे नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे. का आर्द्रता जर जास्त आहे तर तुम्ही पाणी 4 दिवसांनी द्या, 8 दिवसांनी द्या. कांदा पिकाला वारंवार पाणी देणे योग्य नाही. थोडस ताण पाहिजे, वावर शेती पूर्ण सुकलेली पाहिजे. आणि जर पाणी ओल्यात ओलं असेल तर मग हे नाही. कारण त्याचा मानेची हाईट वाढून काय उपयोग नसतो. बरं. मानेची हाईट ही लहान पाहिजे, म्हणजे तुमच्या कांद्याचं पीक परिपक्व होत, कांद्याची साईज वाढते. आणि जर मानेची हाईट वाढली तर तो कांदा लंबकुळा राहतो आणि त्याची खाली काय साईज होत नाही. खरं तर तुम्ही शेती म्हटलं की रासायनिक खतांचा वापर होतो, सेंद्रिय खतांकडे त्याचा म्हणजे महाग पडतं म्हणून खरं तर शेतकरी जात नाही. पण तुम्ही खतांच्या दृष्टीने किंवा पिकांना आतून मजबूत करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी प्रयत्न करता. बाह्य वातावरण असतं त्याला पीक कसं तुमचं तोंड देतं? रासायनिक खतांचा आणि औषधाचा वापर हा त्याचं वातावरणात चेंज होतो, तो करावाच लागतो. सेंद्रिय शेणखत टाकलं तर त्याची ताकद जास्त दिवस टिकते. पण रासायनिक खत सुद्धा वापरत असताना आपल्या मार्केटमध्ये खूप काही कंपन्या आहेत. त्याच्यातल्या निवडक कंपन्या अशा आहेत का त्या जुन्या आहेत, पण त्यांच्या खताला जी क्वालिटी आहे ती अजून तीच आहे, दर्जेदार आहे. आणि त्या खतांमध्ये मार्जिन कमी असल्यामुळं आपले दुकानदार ठेवत नाही. मी तुम्हाला सांगितलं का मला आपल्या इथं ती खतं अवेलेबल झाली नाही, पण मी दुसऱ्या तालुक्यातून अवेलेबल उपलब्ध. तर त्याच्यात आणि कीटकनाशक ही फवारावाच लागतात. म्हणजे त्याला काय आपण रासायनिक किंवा सेंद्रिय करू शकत नाही, असा विषय आहे. त्याच्यात जे काही कंपन्या कीटकनाशकात बी आहेत, काही टॉनिक आहेत, दर्जेदार आहेत. आमचे पाहुण्यांचं दुकान आहे कुरकुंडीला, तुम्ही ओळखता त्यांना, अरुण बक्षर. तर ते आपल्या शेतावर व्हिजिट करतात. अजून एक मित्र आहे माधू गोगावले म्हणून, त्यांची बी व्हिजिट असते इकडं. ते बी नवीन औषधाचं त्यांचं दुकान आहे. ती लोक आपलं सरपंचांना औषधं द्यायची आहेत, म्हणजे ती स्वतःच पाहते, स्वतः येते. थोडस महाग औषध असतात काही काही, आणि त्याच्यात जे कंटेन असतात ते बावून फवारणी करावं. याला हे फवारलं तर काय होईल, त्याला ते फवारलं तर त्या कीटकनाशकात जी फवारणी आपला स्प्रे करत असताना थोडस कॉस्टली आहे, पण रिझल्ट चांगला आहे त्यांचा. खरं तर शेती म्हटलं की परत सगळ्यात मोठा प्रश्न गंभीर राहतो, तो मजूर कामगार मिळण्याचा. तुम्ही तर घरी आम्ही दोघं नवरा, आमचे आई वडील, माझा एक भाऊ आहे, बंधू. आमचं बंधू मोटर चालू करून देणे, मी घरी नसलो तरी सगळं मंडळी, आई वडील हे पाणी देण्याचं काम पूर्णपणे करतात. आणि लागड काढणी आपल्या इथं आळेफाट्याला लेबर मिळतात. आळेफाट्याला हे सगळे लेबर तिकडे भंडारदरा, राजूर, बाहेरून आणले. हो, हिंगोली,
त्या साईडचे असतात. आपल्या जिल्ह्यातले नाही, जिल्ह्यातले नाहीच नाहीच. नाही. मग हे आपण इथं त्यांना मुक्कामी ठेवतो. हा आपलं काम झालं का जातात ते. बर. मग आता हे जवळजवळ 13 दिवस झाले आपल्याकडे 13 हो, दिवस. आता आतापर्यंत सातच किती क्षेत्रातला कांदा काढणी झाली? आता 3 हे आजचं 4 एकरचे 5 एकर पूर्ण झाले. हा. हो, अजून इथं एक आहे खाली आणि मग थोडी बारीक लहान वावर आहेत ती काढायची आहे. 5 एकर मध्ये साधारण काय उत्पन्न मिळाले आपल्याला? आता बघा मी सांगतो 1000 पिशवी माझी मनसर मार्केटला पोच झाली. मंचर मार्केट. हो. आणि आमचे असे का आतापर्यंत आम्ही दोघं भाऊ आमच्या वडिलांच्या नावानेच ब्रँड आहे. हा म्हणजे एकत्रच घालणार एकत्रच सगळं करणार. हा तर कांदे आम्ही तिथं 1000 पिशवी तिथं 900 950 गेली. चाकण मार्केटला 160 पिशव्या घातल्या त्या दिवशी. आणि आता उद्याही चाकण मार्केटला येणार आहे बुधवारच्या बेटाला. हा. त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पत्नी जया कड या किवळे गावच्या विद्यमान सरपंच आहेत. गावगाडा ओढताना घराकडे शेतीकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं नाही हेही या निमित्तानं अधोरेखित झालं आहे. गाव कारभाऱ्यांसोबतच होम मिनिस्टरची जबाबदारीही त्या तितक्याच कौशल्यानं निभावत आहेत. नमस्कार, मी सरपंच जया संतोष कड. मी केवळे गावची सरपंच आहे. मी आताच माझ्या शेतात कांदे काढणी चालू आहे. 10 दिवस झाले आम्ही कांदे काढतोय. कांदे काढण्यासाठी आम्ही आळेफाट्यावरून मजूर आणले आहेत. आमच्या कांद्याला चांगला भाव भेटला आहे ह्या वर्षी, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे. सरपंच असताना गावगाडा सांभाळत असताना मग नुसतं चूल आणि मूल नाही तर गावचाही कारभार बघून मी एवढी 7 एकर शेती ही पण बघते. यामध्ये माझ्या सासू सासऱ्यांचा मला खूप पाठिंबा आहे. ते दोघं पाणी देणे मजूराकडून काम करून घेणे, जर मी घरची नसले किंवा हे नसते तर ते सगळं हँडल करतात. आणि औषधं फवारणी हे सगळं आम्ही स्वतः करतो घरच्या घरी. आणि माझा मुलगा आता इंजिनिअरिंगला असून तोही शेतीसाठी खूप उत्साह आहे. त्याला शेतीचं काम असेल तर तो हमेशा घरचे राहून स्वतः हँडल करतो हे. आणि आता एवढे सगळ्यांना दिसतं की पैसे खूप झाले त्यांचे कांद्याचे नाही का. त्यामागं खूप कष्ट पण आहे. तसं ते अशी शेतकऱ्याची एक जुगारच म्हणावी लागेल. आपण हे मातीत घालतोय एवढं. आम्ही गेल्या वर्षी 1 लाखाचं टोप घेतलं होतं कांद्याचं, पण ते येईल पुढं काय होईल ह्याची अपेक्षा न करता पण ह्या वर्षी आम्हाला खूप चांगला असा पाठिंबा भेटला आहे कांद्याचा. त्याच्यामुळं आम्हाला काम करण्यात अजून उल्हास येतोय, मूड वाटतोय. तर काम करण्यात सुद्धा मन लागत नाही का. आता ह्या वर्षीचे सरासरी उत्पन्न आम्हाला 1 एकरचा 200 250च्या पुढंच 250 प्लस पिशव्या निघाल्यात. 280 290 अशा. आणि 1 एकरमध्ये तर आता 300च्या पार झालेले आहे. आणि आता बाजारभाव पण वाढला आहे. परवाच आमचे कांदे चाकण मार्केटला 33 रुपयाने गेलेले आहे. आमचा आकडा 25 लाखापर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप ह्या वर्षी आनंदी आहे. आणि शेतमजुरांसाठी सगळं हँडल करून शेती करणं हे खूप अवघड आहे. पण आम्ही सगळे घरच्या घरी करत असल्यामुळं आम्हाला जसं त्याचा अभिमान पण वाटतो. आणि मी एका शेतकऱ्याची बायको याचा मला खूप अभिमान वाटतो. शेती खरं तर तोट्याचा धंदा म्हटलं जातं. आजची तरुण पिढी शेतीकडे यायला नाक मुरडते. एवढं सगळं असताना तुम्ही पूर्णपणे तुमची फॅमिली शेती व्यवसायात उतरली. तुम्ही शिक्षण काय तुमचं साधारण झालं आणि तुम्ही शेतीकडेच कसे वळाला? माझं शिक्षण 10वी आणि IT आहे. माझं क्षेत्र तसं वेगळं होतं. मला कंपनीत जॉब करायचा ही इच्छा झाली, परंतु MIDC त्यावेळेस कमी प्रमाणात होती. तर तिथं जे पेमेंट मिळायचं ते खूप कमी मिळायचं. जाण्याची सोय नव्हती, सायकलवर जायचं. त्याच्यातून मी शेतीकडे वळालो गेलो. तर शेतीतून असं मी म्हणणार नाही का फार तरुण पोरांनी जर शेतीत काम केलं तर अजिबात नुकसान होणार नाही, लॉस हा होणार नाही. आपल्या शेतकऱ्याचं काय होतंय जे उत्पन्नाची बाजू वाढवली पाहिजे ती वाढवली जात नाही. केली शेती केली, पण आता इतकं तंत्रज्ञान पुढे गेलंय. जर पुरेपूर फायदा घेतला सगळ्या तंत्रज्ञानाचा तर शेतीत लॉस होणार नाही. शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे, मी तसं बऱ्याच लोकांना सूचित केलं. चालू वर्षीचं कांद्याचं मार्केट हे 2500 ते 3000 रुपये राहील. कारण आमचे थोडेसे दलालांशी व्यापाऱ्यांशी संबंध आहे. मी थोडासा पुढाऱ्यांशी व्यापाऱ्यांशी जरा कनेक्ट आहे. व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं का कांद्याला जीव लावा, बाहेर कांद्याचं प्रमाण कमी आहे. तर मी आपल्याकडे येणारे मजूर ओळखीचे लोक सगळ्यांना सांगत असतो तुम्ही जीव लावा, हे करा. माझं एकच म्हणणे आहे, शेती करा
पण पूर्ण वेळ देऊन करा. कुठेतरी बरकटून केलंय म्हणून करू नका. कुठल्याही पिकात लॉस होणार नाही याची मला खात्री आहे. आणि माझा आतापर्यंतच्या याच्यात लॉस हा झालाच नाही. शेतीने तारले हो. मला दरवर्षी सोयाबीनचे 4.5-5 लाख रुपये होतात. आता 40चा बाजार आहे, माझ्याकडे 7 टन सोयाबीन आहे गेल्या वर्षी, तरी 3 लाख रुपये होते. म्हणजे असं फार कधी लॉस होतोय असं काही होत नाही. तर हे होतं किवळे गावचं गाव कारभारी कुटुंब. आपल्या शेतात कांद्यातून 25 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न काढून त्यांनी समाजापुढं एक वेगळा आदर्श ठेवला आहे. गावच्या सरपंच जया कड आणि त्यांचे पती संतोष कड या दाम्पत्यानं शेतीचं परफेक्ट नियोजन कसं असतं हे आपल्या आजच्या भेटीतून स्पष्ट दिसून येतं. त्यांच्या या यशाला खेड टाइमच्या शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.